पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच अवांतर अवांतर धावेने संघाचा श्री गणेश नक्कीच केला जातोय। अजित नाटेकर गोलंदाजी मार्क वरती उंच सटोरला पाहायचा झेल खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय। राजू धुवाळी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं सुरेख अशी फलंदाजी करत होता, परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती गडी मात्र बाद होतोय। राजू धुवाळी यांच्या माध्यमातून 5 षटकांचा हा सामना। आपण जर पाहिलं तर काल दिनांक 22 फेब्रुवारी 2025 या दिवशी या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला। सीमा पुजारे मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं। श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे मुंबई आयोजित मुनगे प्रीमियर लीग आणि त्याचा उद्घाटन समारंभ सीमा पुजारे मॅडम एक भारत महिला क्रिकेट संघाकडून ज्याने 8 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळवलेत अशा आमच्या मुनगे गावच्या सीमा पुजारे मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि तदनंतर मात्र ही स्पर्धा खरोखरच उच्चांक गाठतोय। अनेक अतिथी मान्यवर मुनगे गावातील अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेत। ज्यांना ज्यांना या स्पर्धेसाठी उपस्थित राहता आलं नाही त्याने फोनद्वारे किंवा हे टेलिकास्ट होते त्याद्वारे संदेश करून आम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले। त्या सर्वांना आम्ही आमच्या श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे मुंबई यांच्या माध्यमातून त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो। दरम्यान वळतोय मात्र मॅच जवळ अजित नाटेकर सुरेख फटका देखना फटका पाहायचा या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण देतील क्षेत्ररक्षकाचा देऊलकर मला वाटतं तैनात होता त्या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होतात आणि 2 धावावरती समाधान आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या मात्र होते ती 3 धावा। खरोखरच ही स्पर्धा जी चालू केली ते त्यामध्ये सातत्यपूर्ण राहावं यासाठी अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त केल्यात आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर अशीच वाढत जावी। हे जे आज आपण यावर्षी वृक्ष लावलं त्या वृक्षाचं वटवृक्षामध्ये रूपांतर होण्यासाठी अनेक मान्यवरांनी अनेक खेळाडूंनी खरोखरच आम्हाला संपूर्ण असं सहकार्य केलंय। त्याबद्दल श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून मी स्वतः समालोचक अमोल मुनगेकर तुमचं लाख आभार व्यक्त करतोय। खरोखरच श्रीदेवी भगवतीच्या आशीर्वादाने ही स्पर्धा उत्तरोत्तर अशीच वाढत जाईल आणि दरवर्षी सातत्याने या स्पर्धेचं आयोजन हे नक्कीच केलं जाईल। दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मात्र येतोय तो म्हणजे अजित नाटेकर। पंचांच्या डावाला क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळतं आणि हे क्रिकेटमध्ये नक्कीच पाहायला मिळतं आणि हे आता मात्र नागेश सावंत याकडून पाहायला मिळालं। दरम्यान धावसंख्या मात्र होते ती 4 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या उपांत्य फेरीमध्ये सामन्यामध्ये आपण पाहिला तो स्वराज फायटर संघ हा अंतिम सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश केलाय। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू परंतु बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जातोय पहिल्या स्लिपमध्ये। 1 धाव मात्र नक्कीच पूर्णत्वास येते जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल। धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 5 धावा। सुंदर असं नेटनेटकं असं आयोजन सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं। मुनगे गावातील प्रत्येक खेळाडूने या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, सर्व मान्यवरांनी सहकार्य केलं। सर्वांचं लाख आभार असेल। अगदी 550 किलोमीटर दूर येऊन या ठिकाणी गावावरून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेत। अनेक विभागातून मुंबई शहरातील अनेक विभागातून खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वांचा आभार व्यक्त करतो। या ठिकाणी पुन्हा एकदा आता मात्र डायरेक्ट हिट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय, पाहायचं आहे। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची। रितेश आणि नागेश धावसंख्या होते त्या 6 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा। अजित नाटेकर सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली अजित नाटेकर यांची। पहिलं षटक त्यांचेच बंधू मात्र अमित नाटेकर हे मात्र दिलीप 11 संघाकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। त्यांचेच दुसरे बंधू अभिमन्यू नाटेकर हे मात्र सेमीफायनलला पराभूत झालेत, परंतु सुंदर कामगिरी या तिन्ही बंधूंकडून आपल्याला पाहायला मिळाले एमपीएलच्या माध्यमातून। अभिमन्यू नाटेकर, अजित नाटेकर आणि अमित नाटेकर सातत्याने मुनगे गावामधील त्यांचं नावाचा नाम उल्लेख केला जातो। हे 3 बंधू अजित नाटेकर, अभिमन्यू नाटेकर आणि अमित नाटेकर एक अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या तिघांकडून। दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र योगेश लब्धे पंचांच्या डाव्या बाजूने रायडन ओव्हर द विकेटचा मारा करतील।
स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर रितेश रुपे, योगेश लब्धे यांचा मारा करण्यासाठी सज्ज असतील. पाहायचा योगेश लब्धे एक अष्टपैलू असे खेळाडू योगेश लब्धे. थोडासा विलंब होतोय. यानंतर 3 नंबर आणि 4 नंबर साठी सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आणि तदनंतर मात्र अंतिम सोहळा आणि तदनंतर मान्यवरांचा सत्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ ही रूपरेषा आजच्या दिवसातील आखली गेलेली आहे. ती म्हणजे श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा योगेश लब्धे पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. थोडंसं मात्र यष्टीरक्षक बंबल होतोय. चेंडू मात्र जातोय गोसांगी क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 7 धावा. योगेश पुन्हा एकदा बॅटची एज मात्र घेतली जाते. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. हॅलो, या भगवती खेळाडू सुधीरजी पाडावे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाची आम्हाला देणगी आली. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतोय. एक प्रतिष्ठित व्यक्ती, श्रीदेवी भगवती देवस्थान कमिटीचे माजी सदस्य आणि क्रिकेटच्या माध्यमातून एक माझे लेजंड क्रिकेटर म्हणून सुधीर पाडावे यांचा नामोल्लेख केला जातो आणि त्यांच्याकडून आम्हाला 1001 रुपयाची देणगी आली आहे. पुनश्च एकदा आम्ही श्रीदेवी भगवती देवस्थान कमिटी प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय. दरम्यान पुन्हा एकदा योगेश लब्धे पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा. स्लोवर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला चेंडू मात्र संभाळला नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. पुन्हा एकदा योगेश लब्धे पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू पाहायचं. या ठिकाणी मात्र बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक मात्र राकेश मुनगेकर कोणत्याही प्रकारे चूक नक्कीच सुंदर झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय राकेश मुनगेकर यांच्या माध्यमातून. दरम्यान दुसऱ्या गडीचं पतन होतोय, दुसरा गडी गारद होतोय, दुसरा गडी तंबूच्या दिशेने आपल्याला नक्कीच परतताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होत्या ती 10 धावा. 10 या धावसंख्येवरती 2 गडी मात्र नक्कीच बाद झालेत, ते म्हणजेच राजू धुवाळे आणि रितेश रुपे. आणि आता मात्र त्यांची जाण्यासाठी येतोय तो सूरज थोटम. तो आपल्या भेटीसाठी नक्कीच आलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर मैत्रेय रायझिंग स्टार संघासोबत अजित नाटेकर आणि दिलीप 11 संघाकडून अमित नाटेकर हे 2 बंधू आहेत. त्याच पद्धतीने मैत्रेय 11 स्टार कडून प्रणय पुजारे आणि दिलीप 11 संघाकडून अक्षय पुजारे हे 2 बंधू. आणि हीच कुठेतरी ही स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चुरस मात्र नक्कीच पाहायला मिळेल दोन्ही बंधू मध्ये. पुन्हा एकदा आता मात्र स्वतःच्या बॉलिंग थ्रोवरती अडवण्याचा प्रयत्न आणि सफल मात्र होतोय धावचित करण्यामध्ये. थोटम यांच्यासाठी थोटम मात्र बाद होतोय. निराशाजनक कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली. 0 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा आपल्या डगआउटच्या दिशेने परततोय. बॅक टू बॅक दुसरा गडी मात्र बाद होतोय. याच दरम्यान रवींद्रजी धुवाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आमचे क्रिकेटर आशिष धुवाळे यांचे वडील रवींद्रजी धुवाळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
एक मुनगे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सडेवाडी धुवाळी ते सन्माननीय रवींद्र धुवाळी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, त्यांचं स्वागत करतोय. आणि आता मात्र अक्षय पुजारे फलंदाजी मार्कवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सातत्याने सुरेख अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली. तो एक नवोदित खेळाडू जो आम्हाला खरोखरच मुनगे गावाला हिरा सापडलाय तो म्हणजेच देऊलकर. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू तितका सुंदर प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होता स्वतःच्या गोलंदाजी मार्गवरती, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. परिणामी एक धाव मात्र मिळते आणि एका धावेवरती समाधान ते देऊलकर यांचं. पुन्हा एकदा अक्षय पुजारी आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायचं आहे. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील देऊलकर अक्षय पुजारी यांच्यासाठी. हॅलो हॅलो या ठिकाणी झेल घेण्याची संधी मात्र नक्कीच होती राकेश मुनगेकर यांची, परंतु झेल मात्र टिपू शकत नाहीयेत. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती जर पाहिलं तर देऊलकर येतोय, सज्ज होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र सजवलंय अक्षय पुजारी यांच्यासाठी. आता मात्र थोडस या ठिकाणी नो चेंडू म्हणून घोषित करतायत पंच योगेश कांबळे. 2 धावा मात्र नक्कीच धावून काढतात. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत 2 धावा मात्र मिळत आहेत आणि 2+1 एकूण 3 आणि 3 धावेने 3 धावा मात्र मिळतात. याच दरम्यान अतिथी मान्यवर व्यासपीठावरती जे लाभले ते आमचे सन्माननीय रवींद्र धुवाळी साहेब यांच्याकडून आम्हाला 1001 रुपयाची देणगी आली. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे मुंबई यांच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र लेग स्टिक सुरू जाणारा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर +1 एकूण 2 धावा. प्रीहितचा चेंडू आहे कारण नो चेंडू टाकल्यानंतर तो एकटा कधीच येत नसतो, तर सोबतीला मात्र फ्री हिटला घेऊन येत असतो. परंतु हा चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा अवांतर +1 एकूण 2 धावा मात्र नक्कीच मिळतात. संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. अक्षय पुजारे स्ट्राईक एंडवरती. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. अक्षय पुजाऱ्याला चेंडू मात्र संबंध नाही, परिणामी चेंडू थोडासा स्लिपच्या दिशेने त्या ठिकाणी जातोय, परंतु चेंडूची फेक केली जाणार नाही तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावा आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना देऊलकर यांचं. देऊलकर पुन्हा एकदा सज्ज मात्र होते गोलंदाजी मार्गवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा अक्षय पुजारी यांच्यासाठी. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न मात्र होता, मानस मात्र होता, प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. दरम्यान पुन्हा एकदा देऊलकर मात्र जर पाहिलं तर सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न मात्र होता तो म्हणजे अक्षय पुजारे यांचा, परंतु पुन्हा एकदा अपयशी ठरतोय अक्षय पुजारे. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपल्याला निर्धाव नक्कीच पाहायला मिळतोय. आणि आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जातो घोषांकी क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. आणि एका धावेने समाधान, एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 20 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी 2025 या 2 दिवसामध्ये
ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेचं आयोजन करत असताना 8 संघ या स्पर्धेमध्ये उभे राहिले होते, परंतु या 8 संघांना जे संघ मालक लाभले होते खरोखरच आमच्या मुनगे गावातील सर्व संघ मालक आहेत. त्यामधील भगवती फायटर संघ सुदीपजी मुनगेकर साहेब, मैत्री राजिक स्टार तपनजी माळकर साहेब, दिलीप 11 संघ दिलीप बेळकर साहेब, ब्राह्मणदेव स्पोर्ट्स नितीनजी पाडावे आणि सुधीरजी पाडावे साहेब, स्वराज फायटर पंकजी धुवाळे साहेब, स्वराज स्पोर्ट्स प्रवीणजी केपी स्ट्रायकर प्रसादजी मुनगेकर साहेब, सोहम 11 साहेब, या सर्व संघ मालकांचं देखील आम्ही आमच्या श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. त्यांच्या संघ मालकीने हे 8 संघ खेळले गेलेत आणि आता मात्र प्रणय पुजारे गोलंदाजी मार्गवरती नक्कीच येईल. नॉन स्ट्राईक एंडवरती जर पाहिला तर अक्षय पुजारे आपण पाहिलं होतं, ज्यावेळी नाणेफेक झाली त्यावेळी प्रणय पुजारे यांची मुलाखत घेतली गेली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काल मी कुठेतरी अपयशी ठरलो होतो, माझे बंधू अक्षय पुजारे यांच्या गोलंदाजी मार्गवरती, परंतु आज मात्र कुठेतरी मला सफलता नक्कीच मिळवायची आहे आणि हे कुठेतरी काम करतो काय पाहायचं आहे. परंतु आता मात्र या ठिकाणी नागेश सावंत आणि या ठिकाणी मात्र झेल सुटला जातोय. मयुरेश त्या ठिकाणी तैनात होता, परंतु मयुरेश यांच्या हातातून चेंडू झेल मात्र सुटतोय. परिणामी 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि आता मात्र अक्षय टू प्रणय ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की ही वेळ कधी येणार आहे आणि त्याची वेळ मात्र आता मात्र नक्कीच येऊन टेपली आहे. पाहायचं आहे कोण मात्र वर्चस्व ठरतोय, अक्षय की प्रणय. फुलटॉस चेंडू पूर्णपणे फायदा उचलला अक्षय आणि पायाचा सुंदर असा मिडॉनच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण केल्याने एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 24 धावा. संत असा चालू असलेला सामना दुपारच्या 17 मधील उपांत्य फेरीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना. या सामन्यातील जो संघ विजयी होईल तो संघ थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच टोललेला चेंडू पाहायचा, झेल खाली. या ठिकाणी 2 फलंदाज मात्र झेल खाली होते, परंतु काय अप्रतिम झेल. एकदा जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाले पाहिजे त्या दोन्ही खेळाडूंसाठी. सुरेख झेल देऊलकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नागेश सावंत यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. काय अप्रतिम झेल मात्र टिपला गेला देऊलकर यांच्याकडून. एक नवोदित खेळाडू आहे, मी मागाशीच म्हटलं होतं, एक मुनगे गावाला भेटलेला एक सुवर्ण हिरा मात्र आहे. सुंदर खेळ आपल्या खेळाचं प्रदर्शन सातत्याने करत असतो. दोन्ही देऊलकर बंधू आहेत. पाहायचं आहे पुन्हा एकदा प्रणय पुजारे गोलंदाजी मार्गवरती आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती जर पाहिला तुम्ही मगाशी त्याचा नाम उल्लेख केला होता तो अमित नाटेकर. स्ट्राईक एंडवरती धावसंख्या होते ती 24 धावा. फुलटॉस चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र उदय धुवाळे मात्र झेल टिपू शकत नाहीयेत. कारण ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ज्यांनी खरोखरच क्रिकेटपासून दूर होण्याचा विचार केला होता, परंतु त्या खेळाडूंना कुठेतरी पुन्हा एकदा क्रिकेटच्या संग्रामामध्ये आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच झाला आहे आणि यासाठीच काहीतरी पुन्हा एकदा प्रवेश केला आहे मैदानावरती अनेक खेळाडूंनी. त्यामधीलच एक खेळाडू म्हणजेच उदय धुवाळे. फुलटॉस चेंडू अक्षय पुजारे यांच्यासाठी आणि नो चेंडू. कुठेतरी मोठ्या बंधूला घाबरलेत असं वाटतंय प्रणय पुजारे. अक्षय पुजारे आणि प्रणय पुजारे सन्माननीय आपल्या गावचे सुपुत्र देवदत्तजी पुजारे साहेब यांचे सुपुत्र अक्षय पुजारे आणि प्रणय पुजारे मैदानावरती आपल्याला नक्कीच खेळ करताना पाहायला मिळत आहेत. पाहायचं आहे कशा पद्धतीने खेळ करतायत ते प्रणय पुजारे आणि अक्षय पुजारे. आता मात्र वरचढ ठरतोय प्रणय देखील काही कमी नाही आहे. त्यांनी अगोदरच सांगितलं मी जर त्यांनी एक मारला तर मी दुसरा मात्र नक्कीच चांगला टाकेन आणि हे काम मात्र प्रणय करून दाखवतोय. दरम्यान पुन्हा एकदा षटक मात्र संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 26 धावा. थोडंसं अय्यब करायचं आहे. देऊलकर गोलंदाजी मार्गवरती नक्कीच जाईल शेवटचं षटक घेऊन. 4 षटकामध्ये 26 धावा.
आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं ते दिलीप 11 संघाकडून दुपारच्या सत्रामधील चालू असलेला सामना, उपांत्य फेरीचा सामना. देऊळ धाव मात्र नक्कीच मिळत आहेत, परंतु प्रयत्न सुरेख होता, सुंदर प्रयत्न मात्र होता. देऊळकरांचे दुसरे बंधू देऊळकर सर्व अतिथी मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जे सर्व संघ मालक आहे सर्वांना विनंती असेल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आणि तुम्ही आजूबाजूला जर कुठे असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सुदीपजी मुनगेकर साहेब, तपनजी माळकर साहेब, दिलीपजी बळेकर साहेब, नितीनजी पाडावे, सुधीरजी पाडावे साहेब, पंकजी धुवाळे, प्रवीणजी आईर साहेब, प्रसादजी मुनगेकर, संतोषजी सावंत साहेब, सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू फायदा घेतलाय, पाहायचा आहे चेंडू, प्रयत्न मात्र सुरेख होते परंतु चेंडू मात्र जातोय सीमा पार 6 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर आलेला षटकार अमित नाटेकर यांच्या बॅटमधून आणि 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 34 धावा. धावसंख्या होत्या त्या 34 धावा. पुन्हा एकदा अमित नाटेकर. आता मात्र सुरेख चेंडू, काय बाउन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. वेगावरती पूर्णपणे स्वार मात्र होताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच देऊळकर. अक्षय बोरकर जर जवळपास कुठे असतील तर कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. ना एकदा निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू. अक्षय बोरकर जर जवळपास कुठे असतील तर कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आणि आता मात्र सुरेख फटका पाहायचा आहे. या ठिकाणी प्रणय पुजारी कोणत्या प्रकारे चूक मात्र नक्कीच करणार नाही, धावचीची संधी आहे. आणि या ठिकाणी मात्र प्रणय पुजाऱ्याने सुरेख फेक केली आणि स्वतः त्यांचे बंधू अक्षय पुजाऱ्याने मात्र कुठेतरी बाद केलाय. धावसंख्या होत्या त्या 35 धावा. आणि याच दरम्यान MPL मुनगे प्रीमियर लीग 2025 सुरेखा चेंडू, अप्रतिम चेंडू. आणि त्या MPL साठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलंय ते म्हणजेच आमचे बंधू दिवंगत प्रवीण वसंत मुनगेकर यांच्या स्मरणार्थ संपूर्ण मुनगेकर परिवार, आमचे सहकारी बंधू, आमचे या ठिकाणी मंगेशजी मुनगेकर साहेब, ॲडव्होकेट महेंद्रजी मुनगेकर साहेब, संदीपजी मुनगेकर साहेब, सुरेंद्र मुनगेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आमचे बंधू दिवंगत प्रवीण मुनगेकर यांच्या स्मरणार्थ हे प्रथम क्रमांकाचं जे चषक ठेवलं होतं, आकर्षक चषक ठेवलं आहे आणि त्याचे सौजन्य आहेत ते आमचे मुनगेकर परिवार आणि त्यातील मंगेश मुनगेकर साहेब आणि ॲडव्होकेट महेंद्रजी मुनगेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धावसंख्या झालेल्या त्या 36-37 धावांचं उद्दिष्ट असेल ते म्हणजेच मैत्री रायझिंग स्टार संघासमोर. तत्पूर्वी मी मात्र या ठिकाणी थोडा वेळ रजा घेतोय. वळतोय मात्र अक्षयजी बोरकर. एक सुमधुर आवाज आपण पाहिला तर सातत्याने सकाळच्या सत्रापासून आणि कालच्या दिवसापासून अक्षय पुजारे, राजू बोरकर, मंगेश बोरकर, अक्षय बोरकर, त्याच दरम्यान प्रणय पुजारे
अभिषेक सावंत सातत्याने समालोचनाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा आवाज ऐकलात. गुणलेखनाचं सातत्याने काम पाहतात ते हेमंत सावंत आणि रुपेशजी. स्पर्धा आपण पाहतोय WTC sports.in च्या माध्यमातून ही टेलिकास्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान या स्पर्धेला ज्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहिलंय ते योगेशजी कांबळे, राहुलजी गायकवाड, संचित तांबे या सर्वांचं आम्ही आमच्या श्रीदेवी भगवती प्रतिष्ठान मुनगे यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय. आणि आता मात्र सेकंड इनिंगसाठी वळतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अक्षय पुजारी सर, सॉरी अक्षय बोरकर साहेब. हॅलो, धन्यवाद अमोल सर. दरम्यान सुरू असलेला दुसरा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे तो दिलीप 11 विरुद्ध मैत्री रायझिंग स्टार यांच्यामध्ये. दोन्ही संघ तुल्यबळ. हॅलो, मैत्रीय रायझिंग स्टार हा संघ नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि दिलीप 11 संघाला फलंदाजीसाठी पाचारण करतो आणि वैयक्तिक 5 षटकांच्या मर्यादित 36 धावा जमा करताना 37 धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरतोय. आता मात्र मैत्री रायझिंग स्टार हा संघ अजित नाटेकरांच्या नेतृत्वाखाली असलेला संघ, तपन मालकरांच्या संघ मालकीचा हा संघ. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला उपांत्य फेरीचा सामना झाला जो स्वराज फायटर्स विरुद्ध स्वराज 11 यांच्यामध्ये, सोहम 11 यांच्यामध्ये. आणि स्वराज फायटर संघ अंतिम सामन्यामध्ये आपली जागा निश्चित करतोय. पाहिजे या दोन संघांमधून कोण दोन हात करेल स्वराज फायटर या संघासोबत. पाहिजे कशा प्रकारे हा सामना होतोय. खरोखर दोन्ही संघ एक तुल्यबळ असे संघ, नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला असे संघ. हॅलो, पाहायचंय कशा प्रकारे स्वराज दरम्यान आणि आज एक मोठा सामना पाहायला मिळतो आपल्याला टीव्हीवरती देखील. तो म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आणि पाकिस्तान संघाचे 2 गडीबाज होत आहेत 55 या धावसंख्येवरती. चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना चालू आहे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये. एक द्वंद्व युद्ध क्रिकेटमधील पाहायला मिळेल आपल्याला. पाकिस्तानच्या 11 षटकांमध्ये 55 धावा आणि 2 गडीबाज झालेले आहेत. प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो आम्ही इथून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा सामना एक मोठं द्वंद्व युद्ध भारत विरुद्ध पाकिस्तान. आणि इथे सुद्धा एक मोठं युद्ध पाहायला मिळतं 2 भावांच्या मध्ये. तो म्हणजे अमित नाटेकर विरुद्ध अजित नाटेकर असं एक युद्ध या क्रिकेटच्या क्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ विजयी होईल तो थेट फायनलमध्ये स्वराज फायटर या संघाची 2 हात करेल. पाहिजे कशा प्रकारे या ठिकाणी खेळ करतात दोन्ही संघाचे खेळाडू. आणि सलामीची जोडी मैत्री संघाकडून योगेश लब्धे आणि प्रणय पुजारे. पाहिजे कशा प्रकारे कालच्या दिवसामध्ये योगेश लब्धेने बहारदार कामगिरी करत आपल्या संघाला अतिशय सुखी नेऊन ठेवलं होतं. सामनावीरचा पुरस्कार देखील हासिल केला होता असा योगेश लब्धे. आणि त्याचप्रमाणे प्रणय पुजारी सुद्धा एक अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. पाहिजे कशा प्रकारे आपल्या संघासाठी आता मात्र मोलदान करतायत. निर्धारित 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा जमा करतोय दिलीप 11 संघाने. 37 धावांचं उद्दिष्ट ठेवतोय रायझिंग स्टार संघासमोर. पाहायचंय कशा प्रकारे समाचार घेतात रायझिंग स्टार हा संघ दिलीप 11 या संघाच्या गोलंदाज यांचा. आणि पहिलं षटक फेकेल अतिशय उत्कृष्ट ज्याने फलंदाजी केली. एका षटकासह आपली खेळी बहरली होती असा अमित नाटेकर, एक अष्टपैलू खेळाडू.
अनेक कारनामे ज्याचे क्रिकेटच्या या ठिकाणी पोलीस दलातील एक मोठं नाव म्हणजे भांडूप पोलीस स्टेशन मधील सुनील हासे साहेब यांचे इथे आगमन झाले, तरी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. सुनील हासे साहेब 30 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल आणि या ठिकाणी सुनील हासे साहेबांचं आगमन होतंय. आमच्या मंडळाच्या वतीने साहेब आम्ही तुमचे लाख लाख आभार मानतो. या ठिकाणी दरम्यान सामना सुरू करायचा आहे लवकरात लवकर. 37 धावांचं उद्दिष्ट घेऊन होतं ते रायझिंग स्टार संघ. पाहिजे कशा प्रकारे प्रणय पूजा स्ट्रायकिंग एंडला असेल, योगेश लब्धे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि अमित नाटेकर राईट आर्म राऊंड विकेटचा वारा. पहिला चेंडू पाहिजे प्रणय पुजारीसाठी, कशा प्रकारे फेस करतो प्रणय पुजारे. पहिला चेंडू अमित नाटेकर यांचा प्रणय पुजारीसाठी पाहायचा आहे, कशा प्रकारे प्रणय पुजारी फलंदाजी करतील. आता मात्र मोठा फटका या ठिकाणी आणि चेंडू होते सरळ सीमा रेषा बाहेर 6 धावेसाठी. खरोखर उत्कृष्ट फटका. पहिल्या चेंडूवरती हात खोलायला मोका दिला या ठिकाणी अमित नाटेकर यांनी आणि पुरेपूर समाचार घेत आहेत अमित नाटेकर गोलंदाज आणि प्रणय पुजारी. पहिल्या चेंडूवरती खरोखर एक उत्कृष्ट फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. पाहायचंय पुढील चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी प्रणय पुजारी स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र अतिशय आपला संपूर्ण अनुभव पळायला होता अमित नाटेकर. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय आणि हेच असतं क्रिकेट मित्रांनो. खरोखरच पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळेल अमित नाटेकर कडून. प्रदीर्घ 15 ते 16 वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू पाहायचा अमित नाटेकर पुढे करतात. 37 धावांचं उद्दिष्ट घेऊन उतरतोय तो रायझिंग स्टार हा संघ. हा संघ मैत्री रायझिंग स्टार, त्याचप्रमाणे दिलीप बेळेकर वैभववाडी यांच्या मालकीचा संघ दिलीप 11. पाहिजे कशा प्रकारे योगेश लब्धे आता पहिल्यांदाच या सामन्यामध्ये चेंडू फेस करतील. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली आहे कालपर्यंत आणि आता मात्र अतिशय आकुट टप्प्याचा चेंडू वन बाउन्सचा चेंडू होता. सफल होतोय, परिणामी एकच धावसंख्या होते 8 धावा. अमित नाटेकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पाहायचंय कशा प्रकारे या ठिकाणी आता कमबॅक करतील. 4 चेंडूमध्ये 8 धावा बहाल केल्या आहेत. आपल्या पुंजीमध्ये थोडेसे धावा कमी आहेत. 30 चेंडूने आपण 36 धावा केल्यात. पाहिजे पुढील चेंडू अमित नाटेकर यांचा. आता मात्र अतिशय सुंदर पुन्हा एक चेंडू आहे त्या ठिकाणी. मला वाटतं संकेत मेस्त्री जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतो पण 1 धाव पूर्ण आहे. खरोखर उत्कृष्ट वाकण्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संकेत मेस्त्री यांच्याकडून. परिणामी संघाची धावसंख्या होते आता मात्र 9 धावा. पाहायचं अमित नाटेकर प्रदीर्घ वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू, त्याचप्रमाणे समोर देखील योगेश लब्धे हा देखील तेवढाच अनुभव असलेला खेळाडू. पाहिजे कशा प्रकारे आता फलंदाजी करतोय. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी पेश करतो अमित नाटेकर आपल्या षटकामधील. मला वाटतं हा 5वा चेंडू 9 धावा आतापर्यंत बहाल करतोय. खरोखरच उत्कृष्ट या संघाला देखील दिलीप 11 संघाला सामना थांबवायचा आहे. षटक संपलेले आहे. षटक संपले आहे. हॅलो, या ठिकाणी पंचांना देखील विनंती असेल कॅल्क्युलेशन मध्ये आपण थोडं कॅल्क्युलेशन करायचं आहे कारण की हा सेमीफायनलचा म्हणजे अटीतटीचा सामना आहे. तुम्हाला देखील नम्र विनंती असेल मंडळाच्या वतीने. आणि खरोखरच पॉवर प्लेचं षटक होतं. 9 धाव बहाल केल्या. अतिशय सुंदर षटक ज्यामध्ये काही त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते या स्पर्धेला उपस्थित राहू शकत नाही. निवृत्ती पडवळ आणि हा देखील एक मोठा या ठिकाणी फटका बसतोय दिलीप 11 संघाला. आणि अक्षय पुजारे आपल्या षटकातील पहिला चेंडू फेस करतील वैयक्तिक कोट्यातील पहिल्याच. आणि आता मात्र अक्षय पुजारे प्रणय पुजारे दोन्ही भावांची जोडगुळी अशा प्रकारे या ठिकाणी सामना करते पाहायचा आहे. अक्षय विरुद्ध प्रणय असा सामना असेल या ठिकाणी.
24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असताना अक्षय पुजारे प्रणय पुजारेसाठी पाहायचं कुठला कुठल्या भावावरती हवी पडते. पहिला चेंडू मला वाटतं थोडासा पंजाब टू हरियाणा पंच दोन्ही हात समांतर करून या ठिकाणी आमंत्रित धावेची खून करतायत. आता मात्र थोडंसं नियंत्रण होताना दिसतं या ठिकाणी अक्षय पुजारे, परंतु अनुभव आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतात. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील अष्टपैलू कामगिरी करून सामनावीरचा पुरस्कार हासिल केला होता. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अक्षय आणि पाहायचं पुढील चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी पेश करतात प्रणयसाठी. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर वापर या ठिकाणी करतोय प्रणय पुजारी आणि परिणामी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती आता मात्र 16 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्या शॉर्ट पिच चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतोय प्रणय पुजारे. अक्षय पुजारे यांचा पाहायचंय कशा प्रकारे इथून देखील चांगली गोलंदाजी केली ते कमबॅक होऊ शकतो 11 संघाचा. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी अक्षय पुजारे यांच्या माध्यमातून लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. परिणामी चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. पंच एका धावेची खूण करतायत. अमित नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली असलेला दिलीप 11 हा संघ दिलीप बेरेकर वैभववाडी यांच्या मालकीचा हा दिलीप 11 संघ, त्याचप्रमाणे तपन माळकर मुणगे लब्देवाडी यांच्या मालकीचा मैत्री रायझिंग स्टार हा संघ. पाहिजे कशा प्रकारे या ठिकाणी सामन्यामध्ये चुरस निर्माण करतात काय दोन्ही संघाचे खेळाडू. पाहिजे अक्षय पुजारी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रणय पुजारीसाठी 2 षटकारांसह आपली खेळी साकारतोय. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडचे हे टोला चेंडू रितेश रुपे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि खरोखरच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आतापर्यंत रितेश रुपे यांच्या माध्यमातून. कालही पाहिलं, आज देखील पाहतोय आपण. अतिशय सुंदर बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षण करत असतात नेहमी, सातत्याने आपल्याला दिसत आहेत दोन्ही दिवस. आणि आता मात्र थोडंसं समीकरण बदलतं. 21 चेंडू आणि 19 धावा. 21 चेंडू आणि 19 धावा. योगेश लब्धे बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला दिसतील. प्रणय पुजारे 2 षटकारांसह खेळतोय. 7 चेंडूमध्ये 6 धावा वसूल करतोय. आता पाहायचं योगेश लब्धे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये बहारदार फलंदाजी केली होती, गोलंदाजी देखील केली होती. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना आपल्या संघाला विजयश्री खेचून आणला होता असा योगेश लब्धे आता या ठिकाणी बॅटिंग मार्गवरती दिसेल आपल्याला. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असताना काल अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. पुढील चेंडू अक्षय पुजारे यांचा. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्करलँडचा चेंडू, ज्यावेळी या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतायत आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतायत तोपर्यंत मला वाटतं 2 धावा पूर्ण करतायत. अतिशय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या होती ती 20 धावा. 20 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना रायझिंग स्टार 20 चेंडू आणि 17 धावा. योगेश लब्धे देखील एका साईडने त्यांना साथ देतात. प्रणय पुजारे हिटिंग करतात आणि एका साईडने योगेश लब्धे सिंगल डबलने संघाच्या धावसंख्येत भर पडतात. आता मात्र अतिशय या ठिकाणी पंच दोन्ही हात समांतर करतायत. पंजाब टू हरियाणा म्हणजेच अवांतर चेंडूची या ठिकाणी खून करतायत. परिणामी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21 धावा. 20 चेंडू 16 धावा पाहिजे जे आहेत जिंकण्यासाठी रायझिंग स्टार संघाला. 20 चेंडू आणि 16 धावा. थोडंसं समीकरण बदलतंय. मैत्री रायझिंग स्टार संघाच्या बाजूने दिसते, परंतु क्रिकेट आयोजन देखील या संघाकडे देखील होऊ शकतो. पण पाहायचंय कशा प्रकारे अक्षय पुजारे कमबॅक करतायत. अतिशय सुंदर चेंडू फेकला ज्या चेंडूमध्ये कुठलीही धावा नाही. योगेश लब्धे फंबल झाले त्या ठिकाणी. पाहायचं अक्षय पुजारे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन योगेश लब्धेसाठी ऑफ स्टिक सोडून खेळत पाहायला मिळतं. आता मात्र पुन्हा येतं यॉर्करलँडचा चेंडू स्लोअर यॉर्कर आणि जोपर्यंत मला वाटतं क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. खरोखर गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 23. 18 चेंडू 14 धावा. इथून आपल्याला कमबॅक करावा लागेल. दिलीप 11 संघ या ठिकाणी आपल्याला सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल तर इथून पुढे 2 षटकं आपल्याला कमीत कमी धावांची आणि विकेट घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे जर विजयश्री खेचून आणायचं असेल तर प्रणय पुजारे योगेश लब्धे यांना या ठिकाणी संतगतीने जरी फलंदाजी केली त्या ठिकाणी मैत्री रायझिंग स्टार हा संघ विजय होऊ शकतो. पाहायचंय कशा प्रकारे दोन्ही संघामध्ये या ठिकाणी सामना चुरशीचा बनतोय का. अजूनपर्यंत बेनिफिट आहे रायझिंग स्टार संघाकडे की एकही गडी न गमवता 23 धावांची फलंदाजी जी पार्टनरशिप करतोय. अमित नाटेकर वैयक्तिक कोट्यातील गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक फेकतील. 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना
पाहायचं अमित नाटेकर यांनी पहिलं पॉवर प्ले षटक ज्यामध्ये 9 धावा दिल्या त्यानंतर आता पाहायचं कशा प्रकारे या ठिकाणी अमित नाटेकर आपला अनुभव पणाला लावतात. 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना थोडंसं पुंजीमध्ये धावा कमी आहे दिलीप इलेव्हन संघाच्या, परंतु फाईट करावी लागेल. सेमीफायनलचा सामना आहे. पाहायचं कशा प्रकारे या ठिकाणी फाईट करताय दिलीप इलेव्हन संघ रायझिंग स्टार संघासमोर. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. पॉईंटच्या डोक्यावरून मारायचा चेंडू होता, परंतु थोडंसं लेग स्ट्राईक स्ट्रॉंग असल्यामुळे प्रणय पुजारी वारंवार लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करतायत. पाहायचा यातून पुढे कशा प्रकारे अमित नाटेकर गोलंदाज वारंवार नाव सांगतोय आपल्याला. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक फेकतायत अमित नाटेकर. अतिशय सुंदर गोलंदाज. आता मात्र अतिशय सुंदर पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतं. तेवढंच सन्मानजनक या ठिकाणी एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय या ठिकाणी प्रणय पुजारी यांच्या माध्यमातून. पाहायचंय कशा प्रकारे आता मात्र योगेश लब्धे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला दिसते. अजून तगत काय मोठा फटका खेळणं या सामन्यामध्ये पाहायचंय. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तेवढंच तोलामालाचा गोलंदाज अमित नाटेकर त्यांना माहीत आहे. समोर अमित नाटेकर देखील आहे. पाहिजे कशा प्रकारे या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारतायत आणि या ठिकाणी सूरज थोटम खरोखरच एक वाकडण्याजोगं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. छोटा पॅकेट बडा धमाका सूरज थोटम सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो बाउंड्रीवरती फिल्डिंग करतात. खरोखर उत्कृष्ट या ठिकाणी कौतुक करावं अशी क्षेत्ररक्षण करतात त्या ठिकाणी सूरज थोटम हे देखील. पाहायचं अमित नाटेकर आपल्या षटकातील पुढील चेंडू 12 चेंडू आणि 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना प्रणय पुजारी 2 षटकारासह खेळतो. पाहायचं आज कशा प्रकारे समाजावर घेतो अमित नाटेकर यांचा. आतापर्यंत 2 षटकार आपल्या इनिंगमध्ये मारतोय तो प्रणय पुजारी. पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतोय की अमित नाटेकर कमबॅक करतोय. आता मात्र पुन्हा एकदा खरोखर समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळते त्या ठिकाणी. राजू धोई आणि ओमकार परब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतात. परिणामी 1 धाव मात्र वाढते. धावसंख्या होते आता मात्र 26 धावा. बिनगडीबाज 26. 14 चेंडू 11 धावा. या ठिकाणी मुणगेबाजी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रवींद्रजी साटम साहेब यांचं आगमन होते. त्यांना आम्ही विनंती करतो की पॅव्हलियनमध्ये येऊन बसण्याची आपण कृपा करायची. रवींद्र साटम साहेब. पाहिजे पुढील चेंडू अमित नाटेकरांचा. आता मात्र मोठा फटका आणि चेंडू जाते सर सीमा रेषाबाहेर 6 धावेसाठी. खरोखरच योगेश लब्धे आता मात्र हात खोलतोय आपले आणि आता मात्र समीकरण बदलते. 13 चेंडू आणि 5 धावा. योगेश लब्धे यांचा एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आतापर्यंत शांत फलंदाजी करत होते, परंतु जसा शॉर्ट पिच चेंडू भेटला तसा चेंडू सरळ या ठिकाणी 6 धावेसाठी फेकला. आता मात्र थोडासा हारागिरी पद करतोय दिलीप इलेव्हन संघ मैत्री रायझिंग स्टार संघासमोर. आता मात्र काहीच पावलं दूर आहे मैत्री रायझिंग स्टार हा संघ फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. पाहिजे कशा प्रकारे 13 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. षटकातील शेवटचा चेंडू अमित नाटेकर यांचा. 13 चेंडू आणि 5 धावा. पाहिजे कशा प्रकारे योगेश लब्धे फिनिश करतो का 6 धावा. आता मात्र यॉर्करचा चेंडू. जर एलबीडब्ल्यू असता तर खरोखर योगेश लब्धे तंबूच्या दिशेने गेले असते, परंतु एलबीडब्ल्यूचा नियम नाही आहे. हॅलो 12 चेंडू आणि 4 धावा. आणि मला वाटतं गोलंदाजी मार्गवर दिसतील बऱ्याच वर्षानंतर आपण ज्यांना पाहू शकतो असे LCC लब्धेवाडी संघाचे एक धडाडीचे गोलंदाज ज्यांनी काही वर्षापूर्वी ग्रामीण क्रिकेट मुणगेगावचं गाजवलं होतं असे सुनील पुजारे, ज्यांनी एका षटकामध्ये 5 गडीबाद देखील केले होते असे सुनील लब्धे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये दिसतात आपल्याला MPLच्या माध्यमातून. पाहिजे कशा प्रकारे योगेश लब्धे एका षटकाराचा आता मात्र हात खोलतोय आपल्या. पाहिजे षटकाराने फिनिश करतो का चौकाराने फिनिश करतोय आपल्या संघासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश करेल. एक 70% तरी या ठिकाणी प्रवेश केलाय तो सुनील लब्धे गोलंदाज. योगेश लब्धे पाहिजे एका षटकासह खेळतोय. लब्धे विरुद्ध लब्धे. पाहिजे कुठल्या लब्धेवरती भारी पडतो या ठिकाणी सुनील का योगेश टू सुनील. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. ओहो या ठिकाणी चेंडू शॉर्ट पिच पडतो. परिणामी चेंडू एका धावेसाठी गोलंदाजी करतात कारण की या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. पाहिजे सुनील लब्धे आपल्या षटकातील पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतात योगेश लब्धे यांसाठी. 11 चेंडू. हॅलो या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार बहाल करतो आणि जो मिळवतो तो आपल्या संघासाठी ज्याने 18 धावा केल्या आणि 1 गडीबाद केला असा मैत्री रायझिंग स्टार संघाचा